सगळ्यात आधी तर समजलं की सिलेबस आपल्याला पहिल्यांदा सिलेबस माहिती पाहिजे, की सिलेबसमधला एकूण एक पॉइंट माहीत पाहिजे, की तुम्हाला नेमकं वाचायचं काय आहे. दुसरी पी-वाय-क्यू एनालिसिस. हं. पी-वाय-क्यू हा सर्वात मोठा फॅक्टर आहे, की तुम्ही वाचायचं काय, सोडायचं काय. कारण एम-पी-एस-सीमध्ये हजारो पुस्तकं आहेत. बरोबर. एकदा जर आपण एका विषयाला हात लावतो म्हटलं, तर ढीग लागलेल्या पुस्तकांचे आणि इतकं पॉसिबल नाहीये, की आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शक्यच शकतो. नाही. तर सोडायचं काय हे समजलं पाहिजे एक्झॅक्टली. पुस्तकातून. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आपल्याला पी-वाय-क्यू एनालिसिस करायला पाहिजे. पी-वाय-क्यू एनालिसिस म्हणजे फक्त पेपर सोडवणे नव्हे, तर पेपरमधले जे 4 ऑप्शन्स आहेत, त्या 4 ऑप्शनचं काय कनेक्शन आहे? पुढे त्या एखाद्या ऑप्शनवरून पुढचा प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये प्रश्न तयार होतो. तर ते कुठेतरी लिंक करता येतं. बरोबर. तर अशी सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट की क्वालिटी बुक्स रेफर करायच्या. म्हणजे खूप नवीन-नवीन पुस्तकांवर भर देण्यापेक्षा लिमिटेड सोर्स ठेवले मी. समजा पॉलिटीसाठी आहे तर 2-3 पुस्तकं इनफ झाल्या. लक्ष्मीकांत आहे किंवा गव्हर्नन्सचे एक पुस्तक आहे. तर या ज्या लिमिटेड सोर्स आहे, त्या लिमिटेड सोर्सचंच वारंवार रिव्हिजन आवश्यक आहे. खूप वेगवेगळे सोर्सेस गोळा करून अभ्यास करण्यापेक्षा कमी सोर्सेसमध्ये मॅक्सिमम रिव्हिजन करणं बेनिफिशियल ठरतं.